तर विद्यार्थ्यांना इकडे स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच मनापासून स्वागत आहे। आणि आज आपण या सुपर क्लासमध्ये अतिशय महत्त्वाचे येणाऱ्या सर्व भरतीसाठी असणारे जीके क्वेश्चन्स कव्हर करणार आहोत आणि त्या कारणास्तव या सुपर क्लासला सर्वांनीच सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे, ही सर्वप्रथम आपल्या सर्वांची रिक्वेस्ट आहे। तसेच तुम्ही विद्यार्थ्यांनो या चॅनलवर पहिली वेळेस आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव या चॅनलला आतापर्यंत आपण सबस्क्राइब जर नसेल केलेले तर काय करायचं आहे, लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्यायचं आहे। एकदम फ्री असते। काय होईल सबस्क्राइब केल्याच्या नंतर तर मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो, जेव्हा आपण या चॅनलला सबस्क्राइब कराल ना तेव्हा आपल्या चॅनलवर पुढची सुपर क्लास जेव्हा कधी अपलोड होईल ना त्याचे नोटिफिकेशन अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर प्राप्त होऊन जाईल, मिळून जाईल। त्या कारणास्तव सबस्क्राइब करणं गरजेचे असते आणि सुपर क्लासला आता एक लाईक नक्कीच करायचं आहे, कारण असा सुपर क्लास आपल्याला कुठेही मिळणार नाही। त्या कारणास्तव विद्यार्थ्यांनो सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न कव्हर करूया, जो की आपल्या समोर दिसून येतो। खालीलपैकी कोणते हे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे ते विचारलेलं आहे। खाऱ्या पाण्याचे सरोवर पर्यायापैकी कोणकोणते आहेत? चिल्का सरोवर, सांबर सरोवर, लोणार सरोवर किंवा वरीलपैकी सर्वच? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 4 या ठिकाणी योग्य आहे। लोणार सरोवर, सांबर सरोवर, चिल्का सरोवर हे सर्व कोणते तर खाऱ्या पाण्याचे सरोवर असताना असलेले आपल्या सर्वांना दिसून येतात। कव्हर करूया। दुसरा प्रश्न, महाराष्ट्रामध्ये केळी संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे? सर्वांना याचं उत्तर येत असेल लगभग असा विचार करतो। केळी संशोधन केंद्र विचारलेलं आहे। ऑप्शनमध्ये आहेत कागल, यावल, माजलगाव किंवा मोजरी। तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 2 योग्य आहे। या ठिकाणी कोणते तर यावल या ठिकाणी जे आहे केळी संशोधन केंद्र स्थित असलेले सर्वांना दिसून येते। तिसरा प्रश्न कव्हर करूया। सर्वात छोटा असलेला भारतातील केंद्रशासित प्रदेश विचारलेला आहे। स्पेशली केंद्रशासित प्रदेश आपल्याला सांगायचा आहे की सर्वात छोटा कोणता आहे? लक्षद्वीप, दिल्ली, नगर हवेली किंवा चंदीगड? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 1 योग्य आहे। लक्षद्वीप हा केंद्रशासित प्रदेश सर्वात छोटा असलेला आपल्या सर्वांना पाहावयास मिळतो किंवा दिसून येतो। प्रश्न क्रमांक 4 कव्हर करूया, जो की आहे खालीलपैकी कोणत्या किरणांना वस्तुमान नसते ते विचारलेलं आहे। वस्तुमान नसलेले किरण दिलेल्या पर्यायापैकी कोणते आहे? गॅमा किरण, बीटा किरण, अल्फा किरण किंवा वरीलपैकी सर्वच? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे। गॅमा किरण हे जे किरण आहे वस्तुमान नसलेले किरण असलेले आपल्या सर्वांना माहीत असावं की आहे। प्रश्न 5 कव्हर करूया। हवेचा दाब मोजण्याचे उपकरण खालीलपैकी कोणते आहे? हवेचा दाब मोजण्याचे उपकरण विचारलेले आहे। ऑप्शनमध्ये आहेत हायग्रोमीटर, बॅरोमीटर, लॅक्टोमीटर किंवा सेस्रोमीटर? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहणार आहे। बॅरोमीटर हे जे आहे हवेचा दाब मोजण्याचे एकक असलेले आपल्या सर्वांना दिसून येते। क्वेश्चन 6 कव्हर करूया, जो की आहे की रातांधळेपणा कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होत असतो? कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी रातांधळेपणा होतो? जीवनसत्व क, जीवनसत्व ड, जीवनसत्व ब किंवा जीवनसत्व अ? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे। जीवनसत्व अ च्या कमतरतेमुळे रातांधळेपणा होत असतो। लगभग आपण जर पाहिले सर्व डोळ्यांचे विकार या ठिकाणी अ जीवनसत्वाच्याच अभावी होत असतो। याच्यावर पर्यायी काय आहे? आपण आवळा खाऊ शकतो, कारण त्यामध्ये जे आहे डोळ्यासाठी अमृतासारखे आवळा असलेले आपण मानू शकतो। प्रश्न 7 कव्हर करूया। कोणत्या शब्दाचा उल्लेख फक्त संविधानाच्या प्रस्तावनेत आहे? प्रस्तावनेतच आहे, इतर कुठेही नाही, असे कोणते शब्द आहेत? धर्मनिरपेक्ष, समाजवादी, वरील दोन्ही किंवा अस्पृश्यता? तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 योग्य आहे। समाजवादी तसेच धर्मनिरपेक्ष हे 2 शब्द जे आहेत फक्त प्रस्तावनेमध्येच असलेले आपल्या सर्वांना दिसून येतात, त्या व्यतिरिक्त कुठेही त्यांचा उल्लेख नाही। चले जाओ उठावाचा जो मसुदा आहे कोणी तयार केलेला होता? उठाव आहे चले जाओ, तर त्या उठावाचा मसुदा विचारलेला आहे। लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, पंडित नेहरू किंवा सुभाषचंद्र बोस? तर ऑप्शन क्रमांक 1 पण लोकमान्य टिळक यांनी जे आहे विद्यार्थ्यांनो कोणता तर चले जाओ ठरावाचा मसुदा तयार केलेला होता। तर घेऊया 10वा प्रश्न, जो की आहे आपल्या समोर। कोणत्या नद्यापासून सर्वात जास्त जलविद्युत निर्मिती होते ते विचारलेलं आहे। जलविद्युत निर्मिती कोणत्या नद्यापासून होते? पूर्व वाहिनी, गंगा खोरे किंवा पश्चिम वाहिनी नद्या किंवा वरीलपैकी सर्व? तर ऑप्शन क्रमांक 1 पूर्व वाहिनी नद्यापासून जे आहे सर्वात जास्त जलविद्युत निर्मिती होत असते। कव्हर करूया 11वा प्रश्न, जो की आहे विद्यार्थ्यांनो आपल्या समोर। दांडी यात्रेमध्ये महाराष्ट्रातील किती व्यक्ती हजर होते? दांडी यात्रेमध्ये महाराष्ट्रातील विचारलेली आहे। महत्त्वाचा प्रश्न होऊ शकतो, कारण महाराष्ट्राविषयी हा प्रश्न आहे। 20 व्यक्ती, 25 व्यक्ती, 13 व्यक्ती किंवा विद्यार्थ्यांनो 23 व्यक्ती? तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 योग्य आहे।
13 व्यक्तींचा समावेश जो आहे कोणत्या तर दांडी यात्रेमध्ये महाराष्ट्रातून झालेला आपल्या सर्वांना दिसून येतो. कव्हर करूया 12वा प्रश्न जो की आहे खालीलपैकी कोणते रोग हे दूषित पाण्यापासून होत असतात. दूषित पाण्यातून होणारे रोग कोणते आहेत. ऑप्शनमध्ये आहेत विषम ज्वर, कॉलरा, कावीळ किंवा वरीलपैकी सर्व. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 4 या ठिकाणी योग्य राहणार आहे. कावीळ तसेच कॉलरा तसेच विषम ज्वर हे तिन्ही पर्यायामध्ये दाखवलेले जे रोग आहेत ते दूषित पाण्यामुळे होणारे दिसून येतात. क्वेश्चन्स 13वा कव्हर करूया. अहिंसा दिवस म्हणून कोणत्या व्यक्तींचा जन्मदिवस साजरा होत असतो. सर्वांना उत्तर येत असेल अहिंसा दिवस. अहिंसेशी कोण संबंधित आहेत. महात्मा फुले, शाहू महाराज, महात्मा गांधी, पंडित नेहरू. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. महात्मा गांधी यांचा जो जन्मदिवस आहे तो अहिंसा दिवस म्हणून साजरा होत असतो. क्वेश्चन्स 14वा कव्हर करूया. हुतात्मा दिवस म्हणून खालीलपैकी कोणत्या व्यक्तींचा जन्मदिवस साजरा होतो. आता हुतात्मा दिवस कोणत्या व्यक्तीच्या जन्मदिवसाच्या नाही पुण्यतिथी दिवशी साजरा होतो ते विचारलेलं आहे. महात्मा फुले, शाहू महाराज, महात्मा गांधी किंवा पंडित नेहरू. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 योग्य आहे. महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी दिवशी कोणता तर हुतात्मा दिवस हा साजरा केला जात असतो. कव्हर करूया विद्यार्थ्यांनो 15वा प्रश्न जो की आपल्यासमोर दिसून येतो. नाताळ सत्याग्रह खालीलपैकी कोणी सुरू केलेला होता. नाताळ सत्याग्रह याचं उत्तर येतच असेल. आपण पाहूया काय राहणार आहे. महात्मा फुले, शाहू महाराज, महात्मा गांधी किंवा पंडित नेहरू. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. महात्मा गांधी यांनी जे आहे नाताळ सत्याग्रहाची सुरुवात केलेली दिसून येते. प्रश्न 16वा कव्हर करूया. यावल हे ठिकाण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे ते आपल्याला सांगायचं आहे. यावल या ठिकाणी केळी संशोधन केंद्र स्थित आहे आपण पाहिलेली आहे. तर हेच ठिकाण कोणत्या जिल्ह्यात येते. सिंधुदुर्ग, चंद्रपूर, गोंदिया, जळगाव. तर ऑप्शन क्रमांक 4 जळगाव या जिल्ह्यामध्ये यावल हे ठिकाण स्थित असलेले विद्यार्थ्यांनो दिसून येते ज्या ठिकाणी केळी संशोधन केंद्र स्थित आहे. प्रश्न 17वा. लोकलेखा समितीचा जो कार्यकाल असतो तो किती वर्षाचा असतो. समिती आहे लोकलेखा ही समिती. तर 1 वर्ष, 2 वर्ष, 4 वर्ष किंवा 5 वर्ष. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 1 योग्य आहे. 1 वर्षाचा जो आहे लोकलेखा समितीचा कार्यकाल असलेला आपल्या सर्वांना पाहावयास मिळतो. कव्हर करूया पुढचा प्रश्न जो की आहे 18वा. या ठिकाणी अगरबत्ती तयार करण्यासाठी कोणत्या झाडाचा उपयोग केला जात असतो. ज्या झाडापासून अगरबत्ती तयार होते ते विचारलेलं आहे. ऑप्शनमध्ये आहेत चंदन, पिंपळ, वड, आंबा. तर ऑप्शन क्रमांक 1 चंदनाच्या झाडापासून अगरबत्ती ही तयार केली जाते किंवा जात असते. कव्हर करूया 19वा प्रश्न जो की आहे विद्यार्थ्यांनो. या ठिकाणी बांबू वृक्षाचा उपयोग काय बनवण्यासाठी केला जात असतो. आता बांबू बनवण्यासाठी विचारलेला आहे की कशाचा उपयोग केला जातो. ऑप्शनमध्ये आहेत अगरबत्ती, कागद, मेणबत्ती किंवा या ठिकाणी विद्यार्थ्यांनो वरीलपैकी सर्वच. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. कागद तयार करण्यासाठी जे आहे बांबू वृक्षाचा उपयोग केला जात असतो किंवा वापर होत असतो. क्वेश्चन्स 20वा जो की आहे खालीलपैकी कोणत्या एका व्यक्तींना राजमाता म्हणतात. राजमाता कोणाला म्हणतात दिलेल्या पर्यायापैकी सिंधुताई सपकाळ, पंडिता रमाबाई, रमाबाई रानडे, अहिल्यादेवी होळकर. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 4 योग्य आहे. अहिल्याबाई होळकर यांना जे आहे कोणत्या नावाने तर या ठिकाणी राजमाता या नावाने ओळखली जात असते किंवा त्यांना म्हटले जात असते. कव्हर करूया 21वा प्रश्न जो की दिसून येतो विद्यार्थ्यांनो. छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला सर्वात पहिला किल्ला कोणता आहे. त्यांच्या जीवनातील सर्वात पहिला किल्ला आपल्याला ओळखायचा आहे की कोणता जिंकला होता छत्रपती शिवाजी महाराजांनी. विशालगड, रायगड, तोरणा, अजिंक्यतारा. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. तोरणा हा जो किल्ला आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला त्यांच्या जीवनातील सर्वात पहिल्या किंवा प्रथम क्रमांकाचा ठरलेला आहे. प्रश्न 22वा. होमोशेपियन हे असे जे आहे मानवाचे कोणते नाव आहे. होमोशेपियन. तर ऑप्शनमध्ये आहेत आधुनिक, शास्त्रीय, भूतकाळी किंवा वरीलपैकी नाही. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. होमोशेपियन मानवाचे हे जे आहे एक शास्त्रीय नाव असलेले आपल्या सर्वांना दिसून येते. प्रश्न 23वा पाहूया. बेंडूक व उंदीर हे 2 प्राण्याचा जो समावेश आहे या 2 प्राण्याचा समावेश कोणत्या संघात होत असतो. प्राणी लक्षात घ्यायचे आहेत फक्त आणि फक्त बेंडूक व उंदीर. गोलीय सममित, आर्य सममित, द्विपार्श्व सममित किंवा वरीलपैकी नाही. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 योग्य आहे. द्विपार्श्व सममित या संघामध्ये बेडूक तसेच उंदीर या 2 प्राण्याचा समावेश होताना आपल्याला दिसून येतो. क्वेश्चन्स 24वा कव्हर करूया जो की आहे महाराष्ट्रामध्ये एकूण उपतुरुंगांची संख्या किती आहे.
स्पेशल विचारलेलं आहे उपतुरुंगाची संख्या महाराष्ट्रामध्ये किती आहे, 120, 200, 300 किंवा 172. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. या ठिकाणी 172 एवढी जी आहे महाराष्ट्रामध्ये उपतुरुंगाची संख्या असलेली आपल्या सर्वांना दिसून येते. क्वेश्चन्स 25वा कव्हर करूया. कोणत्या राज्याच्या विधान परिषदेत सर्वात कमी सदस्य आहेत ते सांगायचं आहे. सर्वात कमी सदस्य कोणत्या राज्याच्या विधान परिषदेमध्ये आहेत, सॉरी ठीक आहे, चला माफ करा, कर्नाटक, बिहार, तेलंगणा किंवा महाराष्ट्र. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना 3 योग्य आहे. तेलंगणा राज्याच्या विधान परिषदेमध्ये सर्वात कमी सदस्य संख्या असलेली आपल्या सर्वांना दिसून येते. कव्हर करूया 26वा प्रश्न, जो की आहे रेशीम किड्याचा समावेश खालीलपैकी कोणत्या संघात होतो. कोणत्या रेशीम किड्याचा समावेश, आर्थ्रोपोडा, मोलुस्का, उभयचर किंवा वरीलपैकी नाही. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्यासमोर या ठिकाणी योग्य राहणार आहे. या ठिकाणी 1 आर्थ्रोपोडा या संघामध्ये रेशीम किड्याचा समावेश झालेला आपल्या सर्वांना दिसून येतो. कव्हर करूया पुढचा प्रश्न, कोणते हार्मोन्स स्त्रियांच्या मासिक पाळीचे नियंत्रण करते सांगायचं आहे. कोणते, चला आपण सांगू शकता का, नाही येणार याचं उत्तर लगभग. ल्युटिनायझिंग, ऑक्सिटोसिन किंवा प्रोलेक्टेन किंवा वरीलपैकी नाही. तर ऑप्शन क्रमांक 1 ल्युटिनायझिंग हे जे आहे स्त्रियांच्या या ठिकाणी हार्मोन्स माफ करा मासिक पाळीचे जे आहे नियंत्रण करताना आपल्या सर्वांना दिसून येते. कोण, ल्युटिनायझिंग. कव्हर करूया 28वा प्रश्न, इलेक्ट्रिक स्विच बनवण्यासाठी कशाचा वापर केला जातो किंवा कोणत्या प्लास्टिकचा वापर केला जातो बेसिकली विचारलेला आहे. इलेक्ट्रिक स्विच जो प्रत्येकाच्या घरात असतो ते बनवण्यासाठी कशाचा वापर होतो. बेकेलाइट प्लास्टिकचा, मेलेमाइन प्लास्टिकचा, पॉलिएस्टर प्लास्टिकचा. तर ऑप्शन क्रमांक 1 बेकेलाइट या प्लास्टिकचा उपयोग जो आहे इलेक्ट्रॉनिक स्विच बनवण्यासाठी होताना आपल्या सर्वांना दिसून येतो, हे लक्षात घ्यायचं आहे. प्रश्न 29वा, राष्ट्रगीतामध्ये आपल्याला विचारलेलं आहे की किती शब्दांचा समावेश आहे. राष्ट्रगीतामध्ये किती शब्द आहेत ते विचारलेलं आहे विद्यार्थ्यांनो. 204, 244, 216, 222. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 म्हणजेच 216 शब्दांचा जो समावेश आहे तो कशामध्ये, तर राष्ट्रगीतामध्ये झालेला आपल्या सर्वांना दिसून येतो, लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न 30वा कव्हर करूया. मधुमेह दिन कोणत्या दिवशी साजरा होतो. आता या ठिकाणी दिवस आपल्याला विचारलेला आहे, जो की भारताला मधुमेह रुग्णाची राजधानी म्हणतात. तर मधुमेह दिवस कोणत्या दिवशी साजरा होतो. 26 जून, 27 जून, 28 जून, 25 जून. तर ऑप्शन क्रमांक 2 27 जून या दिवशी मधुमेह दिवस भारतामध्ये साजरा केला जात असतो. आता विद्यार्थ्यांनो या सुप्रकाशला काय करायचं आहे, एक लाईक करायचं आहे, कारण लाईक करायची वेळ आलेली आहे. आतापर्यंत जर आपण या सुप्रकाशला कंटिन्युअसली पाहिलेलं आहे ना, तर आपण एक जिद्दी आणि चिकाटीचे विद्यार्थी आहात हे सिद्ध करते. तर त्या कारणास्तव एक लाईक नक्कीच करायचं आहे. तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव विद्यार्थ्यांनो या चॅनलला आतापर्यंत आपण सबस्क्राईब जर नसेल केलेली, एकदम फ्री असते, लगेच करून घ्यायचं आहे. जेव्हा तुम्ही सबस्क्राईब कराल ना तेव्हा होईल फक्त हे की आपल्या चॅनलवर पुढची सुप्रक्लास जेव्हा कधी अपलोड होईल, ज्या वेळेत अपलोड होईल तेव्हा आपल्याला त्याची जी नोटिफिकेशन आहे आपल्या स्मार्टफोनवर मोबाईलवर मिळून जाईल. त्या कारणास्तव एक सबस्क्राईब व एक लाईक करणं गरजेचे असते, लगेच करून घ्यायचं आहे. तर मिळतो करणार स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.